चला, तुम्ही ठरवलं की आता एमपीएससी द्यायची आहे. कोणीतरी सांगितलं म्हणा, कोणीतरी ऐकलं म्हणा, उत्सुकता आली. पण आता प्रामाणिकपणे सांगा, तुम्हाला खरंच माहिती आहे का की एमपीएससी म्हणजे नेमकं काय आहे? बहुतेक पोरांच्या डोक्यात एवढंच असतं की बाबा ती एक सरकारी मोठी परीक्षा आहे आणि त्यानं सरकारी अधिकारी होतो. अवघड असते, पण पास झालं ना की हे मोठा अधिकारी होतो. बस एवढंच माहिती. याच्या पुढे जर काही विचारलं ना तर पोरं अडखळतात, त्यांना उत्तर येत नाही. त्यांना जर विचारलं किती परीक्षा असतात, कोणत्या पोस्ट मिळतात, तुम्ही पात्र आहात का, वय किती पाहिजे, अभ्यासक्रम काय आहे, हे प्रश्न विचारले ना की बहुतांश जे बिगिनर पोरं जे आहेत ते चुपचाप बसतात. आणि नेमकी इथंच त्यांच्याकडून पहिली चूक होते. कारण ज्या गोष्टीला तुम्ही पुढची 2-3 वर्ष देणार आहात, ती गोष्ट नेमकी काय आहे याची जर स्पष्टता नसेल, याची जर आयडिया नसेल, त्याची उंची आणि खोली जर तुम्हाला माहित नसेल, तर तुम्ही अंधारात पळताय. पायातून रक्त निघेपर्यंत तुम्ही नुसते पळत राहणार आणि तुम्हाला समजणार नाही की नेमकं जायचं कुठे. आज हा अंधार पूर्णपणे घालव. आपल्या एमपीएससी म्हणजे काय, म्हणजे आपले जे पोरं एमपीएससीची तयारी करणार आहेत, तुमच्यासाठी ही आरंभ बॅच आपण लॉन्च केलेली आहे. कंबाईन ग्रुप सीच्या विद्यार्थ्यांसाठी सध्या ही बॅच आहे. आपलं ॲप्लिकेशन डाउनलोड करा, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. पर्सनल मेंटरशिप आहे. 1 जुलैपासून आपले डेमो सुरू होणार आहे. स्पेसिफिकली ग्रुप बी साठी ॲप डाउनलोड करा. PDF नोट्स, टेस्ट सिरीज सगळं काही आहे. लाईव्ह नोट्स, रेकॉर्डेड लेक्चर वगैरे सगळं काही आहे आणि स्पेशल मेंटरशिप बॅच देखील आहे. चला, आता एमपीएससी म्हणजे काय, अगोदर ना थोडंसं एक मूलभूत माहिती जी आहे ना तर ती समजून घ्या. एमपीएससी म्हणजे काय? महाराष्ट्र लोकसेवा आयोग, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. जसं महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे तसं प्रत्येक राज्याचं एक पब्लिक सर्व्हिस कमिशन आहे. बिहारचं आहे, केरळचं आहे, त्याच्या पद्धतीचं आहे. आता आपली ही एमपीएससी म्हणजे काय आहे की एक संस्था आहे, सरकारी संस्था आहे, जिचं काम काय आहे की महाराष्ट्र शासनाच्या वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या पदासाठी योग्य उमेदवार निवडणं. म्हणजे एमपीएससी स्वतः काही पोस्ट नाहीये, ठीक आहे. एमपीएससी एक संस्था आहे जी चालणी लावते. आणि एमपीएससी असा एक दरवाजा आहे की ज्यातून तुम्ही राज्य सरकारच्या अनेक पदापर्यंत पोहोचू शकता. ठीक आहे. इथं पहिला गैरसमज जो आहे ना तर तो दूर करा. बरेच लोक एमपीएससी म्हणजे मोठा अधिकारी, डेप्युटी कलेक्टर बस असं समजतात. तसं नाही. एमपीएससी एकाच परीक्षेतून वेगवेगळ्या परीक्षासाठी किंवा वेगवेगळ्या परीक्षेतून वेगवेगळ्या स्तरावरची, अनेक स्तरावरची पदं जी आहेत तर ती भरत असते. काही उच्च प्रशासकीय वर्गाची असतात, ठीक आहे, काही मध्यम स्तराचे असतात आणि काही कारकुनी स्वरूपाची, लिपिक वगैरे ही सगळे आहेत. म्हणजे एखाद्या मोठ्या इमारतीसारखं, ठीक आहे. म्हणजे एक मुख्य दरवाजा आणि तो दरवाजा तुम्ही ओलांडला की तुम्हाला वेगवेगळे मजले दिसतात. वेगवेगळ्या पदाचे हे वेगवेगळे मजले आहेत. तुम्ही कोणत्या मजल्यावर कोणत्या पदापर्यंत पोहोचता ही तुमची तयारी आणि तुम्ही कोणत्या प्रकारची परीक्षा दिलेली आहे याच्यावर ठरतं. आता भाई, एमपीएससीच्या रचनेमध्ये, सध्याच्या रचनेमध्ये ना 3 मोठे मार्ग आहेत. एमपीएससीची परीक्षा द्यायची असेल ना तर 3 मोठे मार्ग आहेत. नंबर 1 एमपीएससी राज्यसेवा, ठीक आहे. आता तर त्यांचे विस्तारीकरण, संवर्गीकरण भरपूर असं झालेलं आहे. 18 गटामध्ये ही परीक्षा विभागलेली आहे. ग्रुप ए आणि ग्रुप बी या राजपत्रित पदासाठी ही राज्यसेवा होत असते, ठीक आहे. यामध्ये डेप्युटी कलेक्टर असेल, DYSP असेल, ACP असेल, तहसीलदार असेल, BDO, असिस्टंट कमिशनर अशा प्रकारची उच्चस्तरीय प्रशासकीय पदं जी आहेत ना तर ती भरली जातात. आता 2026ची जी जाहिरात आलेली आहे तर यामध्ये एकूण मला वाटतं की 69 का 79 अशी काहीतरी पदं आहेत. त्यानंतर ग्रुप बी, कंबाईन ग्रुप बी नॉन गॅजेटेड प्रकारची एक परीक्षा आहे, ज्याच्यामध्ये ASO, STI, PSI यासारखी पदं आहेत. 552 पदं जी आहेत तर त्याची जाहिरात
यावर्षी आलेली आहे. आणि नंतर मग ग्रुप सी मध्ये आता जवळपास 553 पदाची संवर्ग आलेले आहेत. ग्रुप सी मध्ये क्लर्क, टायपिस्ट, कंबाईन मध्ये ग्रुप सी मध्ये टायपिस्ट, क्लर्क, टॅक्स असिस्टंट, इंडस्ट्री इन्स्पेक्टर, टेक्निकल असिस्टंट अशी प्रकारची पदं आहेत. आणि आता जे इतर विभागामार्फत ज्या परीक्षा व्हायच्या, डायरेक्टली परीक्षा व्हायच्या TCS IBPS मार्फत, तर त्या विभागातील ग्रुप सी ची पदं MPSCच्या अंतर्गत आलेली आहे. 531 प्रकारची पदं आहेत. 29 विविध यांत्रिक गटामध्ये आणि 17 वेगवेगळ्या प्रशासकीय गटामध्ये वेगवेगळे पद विभागली गेलेली आहे. त्यांची जाहिरात आता येईल. आता दुसरा सगळ्यात महत्वाचा भाग म्हणजे की या परीक्षा कशा होतात. ठीक आहे, आता इथं पण गैरसमज आहे. आता बरेचसे जे बिगिनर लोक आहे ना, तर त्यांना समजतात की त्यांना असं वाटतं की बाबा एक परीक्षा दिली की झालं. असं नाही. MPSCच्या मोठ्या परीक्षा साधारणपणे काय होतात की टप्प्याटप्प्याने होत असतात. आधी प्री, ठीक आहे, म्हणजे आधी एक परीक्षा दिली, नंतर मग मुख्य परीक्षा. चाळणी परीक्षेलाच प्री किंवा प्रिलिमिनरी टेस्ट असं देखील म्हटलं जातं. ठीक आहे, आणि शेवटी काही पदासाठी मुलाखत पण येते. आणि प्रत्येक टप्पा तुम्हाला पास झाल्यानंतर पुढच्या दरवाजाची चावी मिळाल्यासारखं होतं. म्हणजे आपल्या शाळेच्या एक्झाम सारखं नाही की एक एक्झाम झाली आणि की तुम्ही पुढच्या वर्गात गेले, असं नसतं. ठीक आहे, इथं बऱ्याचशा फेऱ्या असतात आणि तिथं प्रत्येक फेरीला पोरांची गर्दी जी आहे तर ती कमी होत असते. आता MPSCची जी स्कीम आहे, परीक्षेची जी योजना आहे, गॅझेटेड A आणि B साठी 3 टप्पे आहेत. ग्रुप A आणि ग्रुप B साठी 3 टप्पे आहेत. प्री जी आहे तर ती ऑब्जेक्टिव्ह असते 400 मार्कासाठी ग्रुप A आणि ग्रुप B च्या गॅझेटेड साठी. नंतर मेन्स जी आहे तर ती डिस्क्रिप्टिव्ह असते आणि इंटरव्ह्यू जो आहे तर तो देखील असतो स्टेट सर्व्हिसेससाठी. अशी 1750 मार्काची तुमची परीक्षा होते आणि 275 मार्क जो आहे ना तर ते इंटरव्ह्यूला असतात. ग्रुप बी नॉन गॅझेटेड जे आहेत, ग्रुप बी आणि ग्रुप सी कंबाईन, ठीक आहे, याच्यासाठी 2 टप्पे आहेत परीक्षेचे. एक आहे प्री आणि नंतर मग आहे मेन्स. ठीक आहे, काही पदासाठी नंतर जसं की PSI असेल तर काही पदासाठी फिजिकल टेस्ट देखील होतात. अगोदर टायपिंग टेस्ट पण व्हायच्या, पण आता टायपिंग किंवा स्किल टेस्ट ज्या आहे तर त्या आता लागू नाही. ठीक आहे, आता येऊया पुढच्या टप्प्यात. तुमच्या मनातला जो एक मोठा प्रश्न असणार आहे तर तो म्हणजे की मी या स्पर्धा परीक्षा ज्या आहेत MPSCच्या तर यांच्यासाठी पात्र आहे का. ठीक आहे, तर पहा आता तुमची पात्रता जी आहे ना तर ती 3 गोष्टीवर ठरत असते. तुमचं शिक्षण, तुमचं वय आणि तुम्ही महाराष्ट्राचे रहिवासी आहात की नाही. नाहीतर UP बिहारचे आले, इथं राहिले काही दिवस, रहिवासी काढलं आणि तुम्ही महाराष्ट्र रहिवासी झाले असं नाही. साधारणपणे शिक्षणाचं जर बोलायचं झालं तर कोणत्याही शाखेची तुमची जर पदवी असेल, यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाची जरी तुमचं पदवी असेल तरी जवळपास बहुतेक सगळ्या पदासाठी तुम्ही अर्ज करू शकता. म्हणजे तुमचं आर्ट्स असेल, कॉमर्स असेल, सायन्स असेल, इंजिनिअरिंग असू द्या किंवा दुसरी कुठलीही जर तुमची डिग्री असेल तर तुमच्यासाठी हा दर्जा मोकळा आहे. ठीक आहे, पण इथे एक गैरसमज आहे तो तोडून तो की MPSC म्हणजे फक्त हुशार लोकांसाठी आणि काही विशिष्ट ज्या स्ट्रीम आहे किंवा विशिष्ट शाखेच्या लोकांसाठीच आहे असं नाही. हे साफ खोट आहे. तुमचं ग्रॅज्युएशन हीच मुख्य अट आहे आणि बहुतेक सर्वांकडे ती असते किंवा ग्रॅज्युएशन होणारच असतं. आता एक गोष्ट तुम्हाला मुद्दाम सांगतो की वयोमर्यादा जी आहे ना तर ती वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी असू शकते. ठीक आहे, वयोमर्यादा ऐकून घाबरून जाऊ नका, कारण ठीक आहे 18 ते 38 किंवा काही याच्यामध्ये 21 ते 28 किंवा 38 पर्यंत असतं. वेगवेगळ्या पदासाठी वेगवेगळी वयोमर्यादा असते. वयोमर्यादा पाहून खूप काही टेन्शन किंवा लोड घेण्यासारखं नाहीये, पण निष्काळजी सुद्धा राहायचं नाहीये. कारण इथे जो वेळ आहे किंवा हा जो काळ आहे हा दुधारी तलवार आहे, दुधारी तलवार आहे. तुमच्याकडे काही अटेम्प्ट आहे, काही वर्ष आहे, ती लिमिटेड आहे. अनलिमिटेड आहे का नाही, म्हणून अजून आता वेळ नाहीये, नंतर पाहू. ठीक आहे, अशा प्रकारची चाल ढकल जी आहे ना तर ती तुम्हाला महागात पडते. ठीक आहे, वय ही काही मर्यादा नाहीये, पण घड्याळ हे घड्याळ आहे जे निरंतर चालू आहे, शांतपणे चालू आहे. घाबरायचं नाही पण विसरायचं पण. ठीक आहे ना, आता बोलूया
MPSCतून पद मिळवण्यासाठी मोजावी लागणाऱ्या किमतीबद्दल आणि जर तुमची मेहनत फळाला उतरली तर तुम्हाला मिळणाऱ्या खऱ्या फायद्याबद्दल. कारण फक्त गुलाबी चित्र दाखवून तुमची दिशाभूल करण्यासारखं होईल ते. ठीक आहे. याच्यासाठी किंमत ही काही एका दिवसाची तयारी आहे काही नाही. ही काही एखाद्या महिन्याची गोष्ट आहे का नाही. यात तुमचे वर्ष जातील. तुमचे सोबतचे मित्र नोकरीला लागून पगार घेत असतील, फिरायला जातील, लग्न झालेलं असणार आहे, तर तुम्ही अजूनही पुस्तकासमोरच बसलेले असणार. हे जे कंपॅरिझनचं खरं प्रेशर जे आहे ना, हे तुमच्यावर असणार आणि ते येणारच. आणि शिवाय याच्याशिवाय जर तुमचं समजा पहिला अटेम्प्ट असेल आणि पहिल्या अटेम्प्टमध्ये तुम्ही यशस्वी होणारच याची खात्री आणि शाश्वती कोणी देऊ शकणार. हे सत्य आहे. हे सत्य लपवून चालणार नाही. पण याची दुसरी बाजू पहा की MPSC मधून मिळणारी ही जी नोकरी आहे ना, ही नोकरी म्हणजे फार मोठं स्थान आहे. पगार तर आहेच. पगार म्हणजे काय की स्थिरता आहे. समाजामध्ये मान सन्मान मिळणार आहे तुम्हाला. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे लोकांच्या आयुष्यामध्ये प्रत्यक्ष तुम्ही काहीतरी बदल आणू शकता. ही ताकद तुमच्यात आहे. निवड झाली आणि नाही झाली तरी. कारण या प्रवासात तुम्ही जी शिस्त शिकणार आहे, जे अभ्यास तुम्ही करणार आहे, जी समज तुमची डेव्हलप होणार आहे, जी समज तुम्ही कमावणार आहे, ती तुम्हाला आयुष्यभर इतरांपेक्षा वेगळं ठरवणार आहे. आणि ही जी गुंतवणूक आहे, तुमच्या टाइम, मनी, एनर्जी, जी काही वर्षाची गुंतवणूक इन्व्हेस्टमेंट करणार आहात, तर ही काही पूर्णपणे वाया जाणार. सार सांगायचं झालं एका वाक्यात तर MPSC ही काही एक परीक्षा नाहीये. ती राज्य सरकारच्या अनेक पदांकडे जाण्याचा स्टेप बाय स्टेप मार्ग आहे. आणि त्यातला पहिला जो दरवाजा आहे बहुतेक सगळ्यांसाठी उघडा असतो. फ्री कोणीही देऊ शकतो. तुम्हाला फक्त तो मार्ग नीट ओळखता आला पाहिजे. अचूक माहिती डोक्यात घेऊन पाऊल टाकायचं. म्हणून आज एकच काम करायचं आहे की MPSCचं जे ऑफिशियल वेबसाईट आहे किंवा संकेतस्थळ आहे, MPSCची ऑफिशियल वेबसाईट mpsc.gov.in याच्यावर जा. चालू वर्षाच्या कोणकोणत्या जाहिराती आहे, नोटिफिकेशन आहे, काय पत्रक आहे ते पहा, वाचा. पात्रतेच्या अटी काय आहेत स्वतःच्या डोळ्यांनी एकदा वाचा. कोण काय सांगतं याच्यावर अवलंबून नका राहू. कारण मूळ माहिती स्वतः तपासायची ही सवय तुम्हाला आजपासूनच लागली पाहिजे. कारण ही सवय पुढं तुमच्या तयारीमधील भरपूर असा महत्वाचा मौल्यवान वेळ वाचवणार. ठीक आहे. आजच्या पुरतं एवढंच. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की MPSC स्पेसिफिकली ग्रुप C ची जर तुम्ही तयारी करत असाल किंवा तुम्ही टार्गेट घेऊन चालणार असाल तर रोज किती दिवस अभ्यास करावा लागणार आहे. खरं उत्तर देईल, नुसताच आकडा नाही. आशा करतो तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. कमेंटमध्ये तुमचं काही दिक्कत, डाऊट, क्वेरी, प्रश्न असतील नोंदवू शकता. पुन्हा भेटूया. राम राम.